कैलासवासी डॉक्टर एस घाळी यांच्या जयंतीनिमित्त मुतनाळ येथे 250 देसी वृक्षांची लागवड. 1990च्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला वृक्षरोपांची भेट. एक विद्यार्थी एक वृक्ष संदेशातून पर्यावरण संवर्धनाचा जागर. गडिंग्लज तालुक्यातील मुतनाळ येथील विद्याप्रसारक मंडळ संचलित श्री दुरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर एस घाळी यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात इयत्ता 10वी सन 1990च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला 250 देशी वृक्षांची रोपं भेट देत आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. एक विद्यार्थी एक वृक्ष हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं शाळेच्या विस्तीर्ण परिसरात विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी, शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी अनावरे आणि माजी मुख्याध्यापक SM बागेवाडी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांचं महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकानं वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहन केलं. भावी पिढ्यांसाठी हिरवाईचं जतन करणं ही काळाची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला इयत्ता 10वी सन 1990च्या बॅचचे माजी विद्यार्थी परशुराम घाटगे, केंपाण्णा मुगळी, मुतनाळचे उपसरपंच अक्षय पाटील, ग्रामपंचायत सदस्य LT नवलाज, रावसाहेब मुरगी तसंच माजी मुख्याध्यापक NS पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरित सेना प्रमुख राजेंद्र पाटील, वैशाली कागवाडे, कल्पना पाटील, विजयकुमार शेडगे, देवनाथ महाले, श्रीहरी मुंडे, अप्पाजी जाधव, कार्तिक पाटील तसंच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कैलासवासी डॉक्टर एस घाळी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारा आणि माजी विद्यार्थ्यांचे आपल्या शाळेप्रती असलेले प्रेम आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला. यावेळी लावलेल्या प्रत्येक वृक्षाचं संगोपन करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.